झेलू शकतो का आणि झेलवा डीजे डीजे जरा लक्ष ठेवायचं आहे. आपला सामना सुरू होतोय 2 वेळा. पूर्व मंडळीचा 12वा खेळ विनंती करतो त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं इकडे. गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाजाचं नाव. लहान मुलांना सुद्धा विनंती करतोय तुम्ही आनंद घ्यायचा परंतु त्याची मस्ती करू नका. हात नका लावू त्याला. तुमचा काही जल्लोष होता तो नक्कीच घ्यायचा आहे. पहिल्या चेंडूवरती गडी मिळून दणक्यात सुरुवात केली ती पूर्व भंडारवाडीच्या संघाने. गोलंदाजाचं नाव मला कळलं तर बरं होईल. तेजस मोरे यशस्वी गोलंदाज आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले त्या षटकातील. पहिल्या षटकातील 3 षटकाचा सामना. हा सुद्धा एक महत्वपूर्ण सामना. पूर्व भंडारवाडी विरुद्ध बजरंग बी यात होत असलेला सामना. तेजस यांची सुरेख गोलंदाजी. पुन्हा वरवरला चेंडू आणि हा सुद्धा झेलवा डीजे. हे तर्फ्याची मूंज का वाजाया लागली करवली तर नाचाया लागली. तर्फ्याची मूंज का वाजाया लागली आणि सामन्याला सुरुवात तेजस्वी गोलंदाजी करतो आतापर्यंत पूर्व भंडारी संघाकरता. 3रा चेंडू. सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. पंच आपली कामगिरी उत्कृष्टरित्या बजावताना जयेश मोरे आणि ब्रिजेश दादा याची सुरेख 4 चेंडू आतापर्यंत षटकात आणि फक्त 1 धाव फलकार लागली आणि 2 गडीचं महत्वपूर्ण गडीचं पतन झालं आहे. विकेट पडालेली आहे ती बजरंग बी संघाची. थोडंसं चिंतेचं वातावरण बजरंग बी संघाच्या गोटामध्ये. 5वा चेंडू तेजस यांचा. पुन्हा आखून टप्प्याचा चेंडू. काही व्यवस्थितरित्या बॅटवर घेता येणार नाही आणि पंचाकडे दात मागितले परंतु हा सुद्धा मला वाटतं निर्धाव चेंडू आहे. धावा काही व्यवस्थित जमवता आला नाही. पॉवर प्लेचा फायदा काही उचलता आला नाही आतापर्यंत. बघा शेवटचा चेंडू काय करू शकतो तो. आणि 1च धाव मिळते ती. चेंडू सीमारेषा पार. वाघा बॉर्डर पार. रोहित कर्णधार आपल्या संघाकरता सूर्य गोलंदाजी केली ती तेजस यांनी आतापर्यंत. आणि एक अनुभवी खेळाडू किपर म्हणजे आपला शहा, दिनेश शहा, सॉरी बाबू ज्याला अनुभव आहे, क्रिकेटचा अनुभव आहे. सुरेख फलंदाजी सॉरी क्षेत्ररक्षण सजवताना रोहित यांचा पुढचा चेंडू कर्णधार. फुल टॉस पायचा चेंडू पुढे येऊन मारल्यामुळे पाहणं गरजेचं. चौकार डीजे. सामन्याला सुरुवात. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय तो रोहित यांच्याकडनं. निर्धाव असा चेंडू. सुरेख चौकार वसूल केला तो. साई दर्शन सी वासेचा जय कुठले मॅच स्वप्नील यांच्याकडनं जय चौकार पाहायला मिळाला. आतापर्यंत सुरेख फलंदाजी केली त्यांनी. आतापर्यंत 2ऱ्या षटकामध्ये थोड्याशा आशा पल्लवित केल्यात त्या बजरंग संघाच्या. आणि उंचावर गेलेला फटका. मला वाटतं पुन्हा 1च धाव मिळेल या फटक्यावर सुद्धा. साई दर्शन सी आणि भंडारी बॉईज कर्णधारांना विनंती करतो त्यांनी कर्णधारांना कॉमेंट्री बॉक्स सांभाळतो. सुरेख चेंडू. त्रिपडाचे तिकडे मच्छिंद्र डीजे.
ब्रिजबो काय तर नाणेफेकी जिंकतायत नीरज वैद्य आणि संघाचे कर्णधार साई दर्शन काका जरा थांबायचे तर लगेच सेकंड फेरीचा सामना मी चंदू काकांना बोलू इच्छितो की काका आजचे आपल्याला सामने पाहायला मिळतात, चांगल्या पद्धतीचे सामने आपण मैदानामध्ये पाहतोय. तुम्ही प्रेक्षकांना काय निर्देश संदेश देतो या सामन्यात? क्रिकेट घेऊन क्रिकेटमध्ये जो नाणेफेकी जिंकलेला नीरज वैद्य, तुम्ही नाणेफेकी जिंकल्या, तुमच्या प्लॅन्स काय असणार या सामन्यात? आम्ही फिल्डिंग घेऊन जास्तीत जास्त रन रोखण्याचा प्रयत्न करून त्याला कमी रनात थांबवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच मस्त जोक मारा. कमीत कमी धाव्यांवर रोखण्याचा प्रयत्न असणार नीरज धवणे यांचा, नीरज वैद्य यांचा, माफ करा. तसंच एका बाजूने सुजित मोरे तुम्ही फलंदाजी आल्या तर तुमच्या कुठल्या फलंदाजावर विश्वास आहे, चांगली फटकेबाजी करू शकता? आमच्या इथे आहेत चांगले बॅट्समॅन, भावेश मोरे, लोकनिक आहे, निहार आहे, यश आहे, चांगले बॅट्समॅन आहेत, बॉलर पण चांगले आहेत. बॅटिंग असली तर आम्ही 30 प्लस करणार आणि फिटिंग असली तर 20च्या आतचा आमचा प्रयत्न असणार आहे. धन्यवाद. नक्कीच सुजित मोरे आणि त्यांच्या खेळाडूंवर विश्वास दाखवलाय, चांगली फटकेबाजी करू इच्छितो. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देतो आणि पुन्हा एकदा येतो वैद्यराज ओढ आणि पुढचे समालोचन सर्वांची चावल. आणि तिसरा षटक, शेवटचा षटक, हा नंबरचा षटक. पहिल्या षटकात उंच फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु धावसंख्येत एकनेच भर पडते. सुरेख क्षेत्राच्या तिकडे पाहायला मिळते डीप मध्ये प्रज्योत आणि सामना करेल तो गौरव, लेफ्ट हँड बॅट्समॅन. बघूया कशा प्रकारे आणि फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चतुराईने गोलंदाजी, स्लोअर डिलिव्हरी, पूर्णपणे चकवला आहे ते फलंदाजाला. चेंडू तन्मय यांचा सुरुवातीच्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चेंडू सलग निर्धाव टाकलेले आहेत आणि खरोखरच त्याची खूपच नितांत गरज आहे ती बजरंग बीज संघाला, कारण की त्यांनी जे आव्हान दिलं ते फक्त 15 धावसंख्येचा आहे. हा सामना जिंकण्याकरता पूर्व भंडारवाडी एस संघाला थोडस कन्व्हर्सेशन होताना कॅप्टन पहिल्या जोडीमध्ये बाबू यांना कालमंत्र दिलेलं आहे. एक नावाजलेला खेळाडू, एक अनुभवी खेळाडू, बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. तन्मय तिसरा चेंडू घेऊन, चेंडू लेच्या दिशेने, सुरक्षित रक्षण गौरव यांचं. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्येचं खातं उघडवताना पूर्व भंडारवाडी एस संघाच्या धावसंख्या 1 ने वाढते ती 1. आणि आमचे युट्यूबर अमोल मर्दे किती मेहनत केली ते पहा. कोटाला चिटकल्यात, छद्मावरण धारण केलंय, छद्मावरण दिसत सुद्धा नाही, फक्त आम्हाला गोप्रो दिसतोय. खूपच मेहनत घेतात आपल्या व्लॉग साठी. त्यांचा व्लॉग आहे अमोल मर्दे, प्लीज जाऊन व्हिडिओ पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. चौथा सुरेख चेंडू, ब्लॉक पैच्या चेंडू लेच्या दिशेने सुरेखरित्या ढकलून काढलेला आहे. एक धावाने थेंबे थेंबे तडेसाचे अशी रणनीती, मानसिकता पहिल्यापासून बनून आल्या. ते पूर्व भंडारवाडीचे एचे दोन्ही ओपनिंग पेअर 1-1 धावाने धावसंख्येत धावफलक हलता ठेवताना आतापर्यंत 2 धावा, 4 चेंडू. 5वा चेंडू या पहिल्या षटकातील. सुरेख चेंडू पंचाकडे दात मागितले, लेची दिशेने भरकटलेला चेंडू पंच ब्रजेश दादा यांनी ती फेटाळून लावलेली आहे आणि लेग पाईचा इशारा. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या होती ती 3. 5 षटकांचा खेळ अजूनही, 5 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील झालेला आहे आणि अजूनही 1 चेंडू, शेवटचा चेंडू त्या पहिल्या षटकातील अजूनही शिल्लक. सुरेख गोलंदाजी तन्मय यांची. 15 धावसंख्येचं माफक आव्हान परंतु सुरुवात सुद्धा सुरेख, सावध सुरुवात पूर्व बजरंग एस संघाची आणि तन्मय यांची सुरेख गोलंदाजी. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 4 धावसंख्या, बिनबाद. कसं करतो तो दीक्षित यांचा सुरेख चेंडू, फक्त डिफेन्स करून 1 चोरटी धाव घेण्यात यशस्वी ऋत्विक.
धावसंख्येत एक ने भर धावसंख्या होती ती 5 बिनबाद. 11 चेंडू 10 धावांची गरज. कुठेतरी बॉल रन टू बॉल सामना गतिमान होताना दीक्षित सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू सुरेख टप्प्यावरती त्याला सन्मान दिला तो ऋतिक याने. दुसरा चेंडू सुरेख चेंडू. बापू यांचा मोठा फटका मारण्याचा मानस होता परंतु निर्धाव असा चेंडू. प्रत्येक निर्धाव पडणारा चेंडू हा चिंतेचं वातावरण निर्माण करत आहे तो पूर्व बजरंग ए च्या संघ सहकार्यामध्ये त्यांच्या प्रेक्षकांमध्ये. कारण की सामना आणि त्यांचे मेंटॉर पूर्व बजरंग बी संघाचे मेंटॉर राकेश प्रभू हे वेळेवर त्यांना साथ देताना सुरेख फटका कव्हरच्या मध्ये. एक धाव पूर्ण केलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मला वाटतं दुसरी धाव सुद्धा पूर्ण करू शकतील आणि थोडस जे दडपण आलं होतं ते थोडंसं कुठेतरी रिलीज होताना पूर्व भंडाराडी ए संघाच्या डोक्यावरनं. धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या होती ती 7. 3 चेंडू आतापर्यंत. चौथा चेंडू मार्ग असतो. सुरेख चेंडू आणि तिकडे यष्टीरक्षक पायच्या रूपाने पंच जयेश मोरे यांचा इशारा. धावसंख्या तुम्ही जी आव्हान दिले ते खूपच कमी आहे त्यामुळे कुठेतरी हा निर्धाव चेंडू असायला हवा होता. सुरेख गोलंदाजी दीक्षित यांच्याकडनं. ब्लॉक पद्धतीचा चेंडू. पुन्हा सुरेख चेंडू. 1 धाव पूर्ण केली आहे 5 चेंडूच्या षटकानंतर. दुसरं षटक मारत असतं. 5 चेंडू आतापर्यंत दुसऱ्या षटकातील झालेले आहेत आणि धावसंख्या 1 ने भर पडते. धावसंख्या होती ती 9 धावसंख्या आणि 7 चेंडू. पुन्हा समीकरण 7 चेंडू 6 धावा. दीक्षित पूर्ण समर्पित भावनेने आपल्या संघाकरता गोलंदाजी करताना. आणि हा फुलटा चेंडू बघूया झेलू शकतो का विनोद प्रभू. एक जुना खेळ जेल डीजे. टाळायला पाहिजे आकाश केनी व काका कमळाकर तांबोर यांच्या करता. सन्मानचिन्ह एक फोटो पाहण्यात यावा प्लीज. आणि पहिला चेंडू लेगच्या दिशेने भरकटलेला चेंडू. जिथे 6 धावांची गरज असताना 6 चेंडू मध्ये भाविन यांच्याकडनं हा सोयर मारा पाहायला मिळतो. आता 6 चेंडू आणि 5 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. फलंदाजीवरती ऋतिक एक सावध खेळी खेळताना. सिंगल डबलचा गेम चालू आहे. समझदार तरीके से खेळताना. 6 चेंडू 5 धावांची गरज. चला मी विनंती करतोय की मान्य श्री धनंजयजी बेंगलोरी कृपया यायचे मंचावर स्थान बनवायचं आहे. पुन्हा एकदा विनंती करतोय मान्य श्री धनंजयजी बेंगलोरी आपण याच्याने मंचावर स्थान बनवायचं आहे. नक्कीच धनंजयजी बेंगलोरी आणि शीतलजी बेंगलोरी हे 2 बंधू नक्कीच आपल्याला सहकार्य करत असतात आणि नक्कीच आपण पाहू शकतोय की मंचांसमोर हे सुंदर असे मनमोहक आणि आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. खरोखरच धन्यवाद बोलतोय मी त्यांना की त्यांनी सुंदर अशी ट्रॉफी आपल्याला सहकार्य करून मिळवले. ते GPL पर्व 5 मध्ये. आणि हे दोन्ही बंधू नेहमीच GPLचे सामने असो किंवा टीम स्पॉन्सरशिपसाठी गेली असो बाहेर टीम आपल्याला टाकायची असेल जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जातो आणि ते नक्कीच मदत करत असतात आणि सहकार्य करत असतात. ते आपल्या गावच्या टीमसाठी आपल्या गावच्या संघासाठी. तसंच आपण पाहू इच्छितो मंचाच्या साईडला जी लेदरची पीच आपण पाहतोय ती त्यांच्या सहकार्यातून मिळालेली आहे आणि त्यांचा जो प्रयत्न होता लेदरच्या माध्यमातून की आपली गावातील लेदर खेळाडू पुढे जावं. आणि जेव्हा त्यांच्याकडे ती मागणी केली पीचसाठी आणि खरोखरच त्यांनी ते सहकार्य केलं पीचसाठी. आणि जेव्हा पीच बनली तेव्हा अनेक खेळाडूंनी सहभागी झाले लेदरसाठी. आपण पाहिलं तेव्हा थोडंसं जर संघाची स्थिती पाहिली तर खूपच कठीण होते. सामना एंट्री जायची परंतु पहिल्याच सामन्यामध्ये पराभव मिळत होता. पण आता जर पाहिलं ते लेदर खेळाडू 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. तर नक्की सलमान दादा जर ती पाहिले लेदरचे खेळाडू पहिला सामना दुसरा सामना चांगल्या टीमला टफ देणं इतके ते चांगले खेळाडू बनले.
तर त्यांचं पूर्ण ते श्रेय जाते जे सहकार्य केलं धनंजयजी बेंगलोरी तसंच त्याचे बंधू चेतनजी बेंगलोरी यांनी खरोखरच महत्वपूर्ण त्यांचं ते नक्कीच सहभाग होता. नक्कीच त्यांना सुद्धा खेळाची आवड आहे, ते सुद्धा त्यांना मी खेळताना पाहिलं, खेळाची कुठेतरी आवड त्यांना सुद्धा, त्यामुळे त्यांनी विचार केला की आपल्या गावातील जे येणारी भविष्याची पिढी आहे ती सुद्धा कुठेतरी घडावी या हेतूने त्याने ते स्पॉन्सर केलं होतं दत्तसाई कन्स्ट्रक्शन यांच्याकडनं. व खरंच सुरेख त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. मागे स्थानापन्न व्हायचं आहे जेणेकरून जो खेळाडू जो क्षेत्ररक्षण करतो त्याला त्रास होऊ नये किंवा जो चौकार जातो त्याच्यामध्ये वाद होऊ नये. आपल्याला पूर्ण वाद न होता कुठल्याही प्रकारचं सर्वप्रथम मी सर्वांची माफी मागेल. थोडीशी विनोदी कॉमेडी पाहायला मिळेल, आपल्यापेक्षा खूपच वयस्कर माणसाची आपल्याला पाहायला मिळतात. मनोजला काय पहिल्यावर स्ट्राईक न भेटली, पण आता तो आयला स्ट्राईक वर काय मोठा मोठा फटका मारतो तो, बेकार मारता एकदम. नक्कीच प्रथमेश यो बेकार शब्द आहे ना तो जाम फेमस झाले आजकाल. तू बारकेपोराच्या तोंडावर ऐकलं ना काय रे भाऊ बसत करता बेकार हजिकलाच बोलतो बारकेपोरा, खरोखर जाम फेमस झाले हो शब्द. म्हणून मला बघायला भेटला त्या एका षटकार मारला त्याने लेग साईडला. आता फिरवीन तो पण लागलो नाही नेट बॅटीवर, एकच जाऊ भेटेन. आणि एकदम कंजूस गोलंदाजी चालले, 4च धावा झालेत अजूनपर्यंत. जाम कंजूस निघाला बॉलर झुंजार संघ. खरंच प्रथमेश जाम कंजूसगिरी करतात. रन बघा फक्त चालूच झालेत जय बजरंग टीमचा. आता तर मस्त फुलवल्यांचा चेंडू टाकीन तो, पण थोडं लाईन भरकटलो, वाईटचं संकेत देताना अंपायर आपल्याला. प्रथमेश थोडा वेळ मित्र थांबवतोय कारण टॉससाठी मी विनंती करते पश्चिम भंडारवाडी संघाचा कर्णधार तसंच साई दर्शन बी संघाचा कर्णधार कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. बोललो ना भाऊ तुला काय आणील तर लेग साईडला बेकार मारतो भाऊ, बघितलं ना चौकार. स्कोरबोर्ड जाम कमी आहे. पुन्हा एकदा विनंती करतोय पश्चिम भंडारवाडी संघाचा कर्णधार तसंच साईदर्शन बी संघाचा कर्णधार कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचंय, नाणेफेकीचा कॉल स्वीकारायचा आहे. तुमचा पुढील सामना लगेचच पाहायला मिळणार. पुन्हा एकदा विनंती पश्चिम भंडारवाडी वर्सेस साईदर्शन बी. पुन्हा एकदा वरतोय समालोचक माझे मित्र प्रथमेश मर्दी. आता बॉल बघितलं का भावे, बघितलं ना चौका मारलो ना, सिंगल काढून घेतली, एकदम डोका लावून खेळतोय हो, एक नंबर. आता लेग साईडला मारीन तो मात्र 21 रन भेटेन. भाऊ तटा नका मारू ना, आता जायला लागतं मध्ये. नक्कीच नक्कीच प्रथमेश तू बोललो डोकं लावून खेळताना, डोकं म्हणलं का चतुर डोका नाही का प्रथमेशा, काय खेळताना खरोखर असं दोन्ही प्लेअर मैदानामध्ये. लेग साईडला मारली आता परत, आता कडक फिल्डिंग केले, थ्रो भारी आहे, 21 भेटेन. ससेवा थ्रो आहे एकदा पकडा एकदा. यावेळी मात्र बघूया प्रशांत बंधू धावून गेले होते परंतु चेंडूला काही पकडू शकला नाही आणि चप्पड पाहायला मिळतं प्रमोदजी मोरे. परंतु धावचित होताना जिथे की 4 इसको बोलते प्रथमेश. बघा काय चप्पड आहे, 34चा हा खेळाडू परंतु किती चप्पडता पाहायला मिळते पहा.
ओके ओके रन शॉट आहे काही म्हणजे तो एकही रन नाही नोंद घ्यायचं आहे ही रन शॉट आहेत आणि काय गाणं वाजवलं खरोखरच आई शपथ प्रेम करतो तेरी जाना आणि काय वाजवतो तू गाणं खरोखरच डीजे होते टमाटा सिक्स बघायला भेटते हे बघ प्रथमेश आपण रनिंग बघतील ना हे वाटत की पंकज भाऊ स्लोत हवे पण पंकज भाऊ फास्ट धावला आणि मनोज भाऊ तटा दुसरी रन घेतला तरी मनोज भाऊ अजून तटाच होतो जरा उलट आपल्याला पाहायला भेटला चला पश्चिम आणीचा कर्णधार पश्चिम भंडाराडीचा कर्णधार कुठे यायचा आहे आणि आता मात्र सरकार रंडीच आहे पश्चिम भंडाराडी संघाचा कर्णधार यायचा तर प्रथमेश यांना सुद्धा मी थोडा वेळ थांबवतोय कारण थर्ड राऊंडचा सामना आपल्याला पाहायला मिळणार प्रथमच सामना तर भरतजी तांबोरे तुम्हाला मी नक्कीच थांबवलं असतं आज पण तसं काही करता येणार नाही तुम्हाला मी पकडूनच धरेन तर भरतजी तांबोरे तर आपल्याला सर्वांची आवडते पंकज म्हणजे आपण आवडतो भरत काका पीव्हीसी नक्कीच त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा आपण पीव्हीसी साठी जातो थोडीच आपल्याला काढून मिळते ज्या टॉपचे नाणेगिरी करतात करू शकतात आणि जर क्षेत्ररक्षण घेतलं तर कमी धावेवर तुमचा नक्कीच प्रयत्न असणार असे कुठले गोलंदाज आहेत तुमच्यात की तुम्ही रोखू शकणार बरोबर मी बोलत इच्छितो की आमच्यामध्ये सचिन आंबिरे ऋषिकेश मर्दे जसं मी पण आहे त्यानंतर अमोल जगदीश शंकर असे चांगले फलंदाजी करणार आहेत तर आम्ही 30+ करू नक्कीच केतन भाऊ तू इतकं छान बोलतोय कशाला तू पडत होता त्या दिवशी खरोखरच छान बोललास तू थँक्यू तुम्हाला पुढच्या मॅचसाठी तर नक्कीच तुमचा निर्णय काय असणार आहे रतीशजी पाटील आणि प्रथम फिल्डिंग घेणार आणि त्यांना जास्तीत नक्कीच क्षेत्ररक्षण घेऊन कमी धावेवर रोखण्याचा प्रयत्न रतीशजी पाटील यांचा असणार कारण तर दोन्ही संघाला मी शुभेच्छा देतोय तसंच बरोबर भरतजी तांबोरे कडून प्लीज यायचं भरतजी तांबोरे नाही थँक्यू तर नक्कीच सोडतोय पुण्याच्या मैदानात एवढा प्रथमेश मध्ये मला मी विनंती करतोय जे पुढे सामने असणार प्रत्येक खेळाडू असणार प्रत्येक संघाचा 12वा खेळाडू इथे उपस्थित राहणार तरच सामना पुढे खेळवण्यात येईल याचा सामना खेळवण्यात येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. जर सामना तुम्हाला खेळवायचा पुढे सामन्यासाठी तर प्रत्येक खेळाडूचा 12वा खेळाडू राहायचा आहे तरच तुमचा सामना खेळवण्यात येईल नाही तर तुमचा सामना खेळवण्यात येणार नाही त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्यायची आहे. प्लीज मी विनंती करतोय. तीन ओव्हरच्या यावेळी मात्र बॅटची कडा लागली होती आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण आता म्हटलं पहिल्या चेंडूवर मात्र डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. बघा दोन्ही एकाच राशीचे खेळाडू गोलंदाज फलंदाज अमोल गोलंदाजी मार्कवर फलंदाजी मार्कवर अमोल पडतोय. एकाच राशीचे खेळाडू कोण कोणावर पडतोय भारी पाहूया. फलंदाज अमोल की गोलंदाज अमोल. यावेळी मात्र बॅटची काळा घेऊन चेंडू एसटीच्या मागे संघाचा श्री गणेश होताना 1 धावेंनी 2 चेंडू 1 धाव फलकावर लागली जाते. चांगली सुरुवात आतापर्यंत गोलंदाज करतोय कारण एक छोटासा लक्षाचा पाठलाग करताना इथे पाहायला मिळतोय. झुंजार संघ 21 ऑनली 21 धावांचं लक्ष सामोरे ठेवलं गेलंय. यावेळी मात्र चेंडू मात्र निसटला जातोय थोडीशी खराब तर 1 धाव. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय. 3 चेंडू नंतर धावा फलकावर लागल्या जातात. बिनबाद 2
थँक्यू मयूर. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा चेंडू सुटला होता परंतु सांभाळलं, कुठलीही नुकसान झाली नाही. आतापर्यंत 4 चेंडू होतात काही गोलंदाजी. ज्या पद्धतीने पहिलं षटक गेलं होतं जुन्नर संघाचं त्याच पद्धतीची गोलंदाजी ते मात्र अमोलजी करतात. खरोखरच एक कंजूसी गोलंदाजी. यावेळी विकेट केला जाते, चेंडू वंदे सीमा चौकार डीजे. पडणार नाही, अजूनही तुम्हाला चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. करून स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न चांगल्या क्षेत्रातून तिथे पाहायला मिळते. कुठेतरी संघाच्या 2-3 धावा वाचवल्यात, दिसत नाही तिथून कोण आहेत ते, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. तर सचिनजी धर्मवीर नक्कीच आशुभाऊ यांचे बंधू, मोठे बंधू. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा दाखल करावं लागण्यात आता बिनबाद 7 दरम्यान संधी देतो डीजेला. मार्कवर गोलंदाज धनंजयजी बँगलोरी म्हणजे सिर्फ धनुभाऊ आपण या नावाने ओळखलं जातो. एक चांगलं व्यक्तिमत्व गिवली गावातील जे आपण पाहतोय मंचाच्या बाहेर सुंदर अशा ट्रॉफ्या त्यांच्याच असते ते पाहायला मिळते. धनंजयजी बँगलोरी, जितनजी बँगलोरी, एक सुंदर असे मनमोहक ट्रॉफी, आकर्षित ट्रॉफी आपल्याला मैदानाबाहेर पाहायला मिळतात जे त्यांच्या असतात. बघा इतका मोठा महान व्यक्ती परंतु कुठल्याही प्रकारचं घमंड नाही, मीपणा नाही. आपण पोटीच्या सामन्यात सुद्धा ते सहभागी झाले. छान व्यक्तिमत्व पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. चेंडू काही फडीवर आला नाही, काही स्फूर्ती पाहायला मिळते यष्टीरक्षकाकडून. दरम्यानच एक धाव घेतली जाते. धावसंख्या 22च्या स्वरूपामध्ये 1 वाटताना आमची मॅच आहे व्हिडिओ काढायचा चार्जर तिकडे बंद केलं का? चालू आहे, बंद करू का? बंद करू, चार्जिंग लावू इमॅजिन. A few minutes later. दुसरा सामना आणि फलंदाजीची पहिली जोडी म्हणजे सचिन अंबिरे, एक नावाजलेले तडाखेबाज फलंदाज, भावी पिढीचा आदर्श, आणि केतन तामोरे, एक सुरेख फलंदाज. त्यांच्या रूपाने जोड गोडी पहिली साई दर्शन संघ करता आणि सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. आणि हा कडक फटका, सिग्नेचर शॉट सचिन अंबिरे यांच्याकडनं पाहायला मिळतोय. रोशन चेंडू मागे आणि सुरेख थ्रो पाहायला मिळतोय. फक्त 2 धावसंख्येवर त्याला समाधान मानावं लागेल. धावसंख्ये 2 ने भर पडते. ओव्हर 40च्या कर्णधाराला विनंती करतो आणि सन्मान चिन्ह घेण्याकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. काय बोलतो? सामन्याला सुरुवात होता ना, बरं आहे ना, एकदम मजेत. काय व्हिडिओ बनवत आहे? सुरेख फटका आणि चौकार. डीजे संकेत यांचा तिकडे निस्पीड पाहायला मिळते. एक धाव पुढे गेले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू सीमार घेत जाताना 2 धाव पुढे गेले, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मला वाटतं, परंतु आणि तिसरी धाव 4थी धाव घेण्याचा प्रयत्न काही होऊ शकतात आणि मला वाटतं डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच जयेश मोरे तिकडे देऊन तेवढ्यावर घरी करताना नाकार आहे. जबरदस्त, थँक्यू भाई. साईडवर सचिन अंबिरे सामना करतील तो दीपेश यांच्या गोलंदाजीचा.
एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 सुरुवात आतापर्यंत. आणि सचिन अंबीर यांचा जोश पाहता, त्यांची शरीरयष्टी जी बॉडी लँग्वेज पाहता, बॉडी लँग्वेज परंतु सुरेख गोलंदाजी दीपेश यांच्याकडनं. पहिला चेंडू मध्यम गती गोलंदाज, सुरेख टप्पा, सुरेख गोलंदाजी, निर्धावचा चेंडू सचिन अंबीर यांच्याकडून टाकून मोठी गोष्ट आहे हे षटक. कारण की 3 षटकाचा सामना असेल, हे प्रत्येक खेळाडू व प्रत्येक प्रेक्षकांनी लक्षात घ्यायचं. 101 रुपयाच्या लागू राहील. आणि फटका मारायचा प्रयत्न करतो सचिन अंबीर. आणि तिसरा चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतो. एकदा पूर्ण केले मला वाटतं, रिबाउंड झालेला आहे गुडघ्याला लागून, परंतु एका धाव्यावर समाधान मानावं लागेल. आणि जय बजरंग विरुद्ध आणि चिरंत तांबोळे परंतु तितकासा चपळाही मला नाही. यशस्वी बाईच्या रूपाने पंचगिरी करतो. आणि हा सुरेख फटका कवरच्या दिशेने इकडे निघत नाही बोला यार, इकडे खेळणं कव्हर. त्यांच्या एका षटकाला 101 गुणांचं पारितोषिक मित्र देवेश मोरे उर्फ मिलन यांच्याकडनं लागू राहील. किशन जाते वाटते किशन आणि देवेश मोरेचे 100 परत. अरे केतन इकडे खेळ ना, कव्हरला तिकडे कुठे बॉल टिकतो. इकडे खेळ ना. फलंदाजीवरती आक्रमक फलंदाज यांच्याकडनं सन्मानित झालेले ऋषिकेश मार्दे आपल्या पोलीस संघासाठी खूप सुरेख फलंदाजी करतात. लेदरमध्ये सुद्धा खूप फलंदाजी करतात चांगले. परंतु मी त्यांना एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखतो. कुटुंबीय मला वाटतं हा सुद्धा आणि रिवटचा फटका मारायचा प्रयत्न करून बॅटवर काही व्यवस्था पूर्ण केले. दुसरी चोट घेण्याचा प्रयत्न लवकर सामन्याला सुरुवात होताना पुन्हा ऋषिकेशमध्ये सामना करेल तो आकाशांचा आणि सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता. परंतु आम्ही जे खेळतो त्यांना जो समज असेल प्रत्यय येताना 4 चेंडू ज्या प्रकारची उजवी घेतली
सुरेख चेंडू सुरेश क्षेत्रक्षक तेजस यांच्या काढण्यात तेवढंच आक्रमण दुसरा चेंडू आणि खूपच मला पाहायला मिळतो इशारा आणि क्रीड सुद्धा मोठं क्रीड असेल गॅपमध्ये गेला चेंडू जगदीश आंबिरे एक सुरेख खेळाडू यश मिळालेलं आहे 5 धाव याचा पुढचा चेंडू आणि एक धावा ढकलण्याचा प्रयत्न फटके बस अमोल मारते चेंडू मला वाटतं धाव चोटीचा प्रयत्न डायरेक्ट प्रयत्न परंतु अपयश आणि चोटी जाऊन पूर्ण धाव फलक लागला 9 सुरेख फटका झेलू शकला असता परंतु थोडंसं मिस फिल्डिंग कॅच घेण्याचा प्रयत्न होता परंतु मला वाटतं 2 धावा घेतल्यात 2 धावा पूर्ण पहिल्या षटकाच्या समाप्तीला धावसंख्येला